कुठील एक ना एक दिवस पुण्यवंत आहे पण पाहूया कोण आई मूर्तिवंत या धर्मराजासमोर साक्षात माझी गंगावत या संयमनी नगरीपर्यंत या यमपुरी पर्यंत माझं ते आगमन झालंय. मग आई कारण माझं कर्तव्य आहे. यमपुरी म्हटल्याच्या नंतर धर्माचा पुरस्कार अग्रगण्य कोण न्यायाधीश असेल तर साक्षात दक्षिणाधिपती यमधर्म. आणि आता संयमनी नगरी हा आपलं स्वागत आहे. माई हे या यमधर्माला मंगळवार विजयी होशील सदैव सुखी राहशील असा आशीर्वाद आहे. झालंय समाधान. तुझ्या मनाचं समाधान झालंय पण माझं मन या क्षणी अस्थिर बनलंय. अर्थात या विश्वावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये. त्या संकटाला मात करण्यासाठी आज आपल्याला सहाय्य करेल. अद्यापर्यंत आपल्याला आपण अधर्म जीवनात केव्हाही आचरणाला अधर्माला साथ दिली नाही. धर्माचे पुरस्कार ते म्हणून तुझ्याजवळ आपण सर्वजण पाहत आहे. हे सत्य आहे. मग यमधर्मानं आज आपल्या तत्वाला काळीमा का लावावा हा एकच प्रश्न माझ्या अंतराच्या ठिकाणी वावरतोय. माझ्या कर्तृत्वाला मी काळीमा लावलाय. सत्य आहे. मग आई बोलण्याचा अर्थ काय समजतो? एकच या यमपुरीत या क्षणी त्या यमयातना दिल्या जात आहेत ते कोणाला मी जाणू शकते का? ऋग्वेदी ब्राह्मण हा कुठेही अय्या कुठीला आज यमयातना मी भोगाव्या लावले आहे. मग सांग कुठीला हा ब्राह्मण पुत्र असून जीवनात त्यानं पापाचरण केलं. मोठा पापी जनांच्या वाचवून आज आमचे यमदूत आणताय आणि त्याला कठोरच्या प्रकारच्या यमपुरीच्या यमयातना नरक यातना आज भोगाव्या आम्ही लावतो. त्या कुटिलाला जीवनात काय आचरणात आणलं असेल? अधर्म अधर्म आणि अधर्म. अधर्माचा कळस अधर्माचा उच्चांक कुणी गाठला असेल तर त्या कुटिलानं गाठलाय. हे जरी सत्य असलं असेल माझं एकच सांगणं आहे आणि ते काय असेल त्याला दिल्या जाणाऱ्या यमयातना या क्षणी त्या पूर्णपणे बंद करायला. आई देवतांनी दिलेली जबाबदारी आज आम्ही पार पाडतो आहोत. त्या ठिकाणी कोणत्या पिकाची आज भिन्नता भाजू देत नाही. देवतांचं कार्य आज हे विश्वाचा राजगाडग तुळीचा पार पाडण्यासाठी सभा लक्ष प्राण्याची घरामोर शाश्वत यमधर्म करतोय. आणि अशा प्रकारच्या पापी जनाला जर का शासन नाही मिळाले तर विचारचं मानवानी काय करावं? अशा प्रकारचं पाप करावं जीवनावर आपल्या हाहाकार मारते. म्हणून या विश्वाला एक जो पापी असेल त्याला यमपुरीच्या अनंत यातना भोगाव्यात लागणार. भोगण्यासाठी तो कुटीर तुम्हाला कुठं प्राप्त झाला असेल तर माझ्या या गंगेच्या वाहत्या प्रवाहात कुटलाचा देह सापडलाय. आता सर्व देवतांच्या मुखातील शब्द आणि ते शब्द कोणते असतील या गंगेच्या प्रवाहात जी जी व्यक्ती स्नान करेल ती पुण्यवंत आणि पवित्र व्यक्ती जाणार आहे. अर्थात त्यांचा देह ज्या अर्थी माझ्या पवित्र पाण्यात पडलाय अर्थात ती पुण्यवंत या क्षणी ठरले. त्याच्या जीवनातील पाप संपूर्ण संपलंय. म्हणजे त्या कुटरीचा कुटीरेचा मृतदेह हा तुझ्या प्रवाहात पडला. अर्थात तो पुण्यवंत झाला. अर्थातच नाही. कसा जीवनात आतापर्यंत त्याने काय केलं असेल जाणून बुजावून पापाचरण स्वतःच्या बापाचा घात केला. स्वतःच्या लक्ष्मीच्या पावलानं तिने संसारात दगड मारलं. स्वतःच्या बायकोला त्याने ठार मारलं. एवढंच कशाला त्या कुटीराने उद्ध्वस्त केले. अर्थात तो पापी आहे. पण अद्यापर्यंत तुझ्याही जीवनाचा विचार केला असेल अनेकांना तू जीवदान मृत्युमुखी पडून सुद्धा
पतिव्रता सावित्री धन्य तो तिचा नवरा सत्यवान सत्यवंताचे पंचप्राण या यमधर्माने हरण केले आणि त्याचे पंचप्राण हरण करत असता आकाश मार्गाने अग्नी दक्षिणेकडे चाल करत असता एकाएकी ही सत्यवानाची पत्नी सावित्री होय खरोखर ती पुण्यवंत सावित्री खरोखर तो पतिव्रता तिच्या जीवनात पुण्यवंताचा संचय पुण्य साठलेला असता कारणाने अशा प्रकारची पतिव्रता या विश्वात होणे नाही म्हणूनच खरोखर ती पुण्यवान होती म्हणून माझ्या मागोमाग आली त्याच वेळी पाठी म्हणून पाहिलं असेल स्वतःच्या नवऱ्याचे प्राण मागू लागले पण मी तिला आशीर्वाद दिला तिने मला नमस्कार केला फक्त त्या सौभाग्यवती भाव सौभाग्यवती भाव या यमधर्माच्या मुखामध्ये येणारे ते शब्द आशीर्वाद रूपी शब्द मग ते शब्द कोणत्या प्रकारे यमधर्म पूर्ण करणार त्या साध्वी स्त्रीच्या मुखामध्ये त्या सावतीच्या मुखामध्ये निघणारे शब्द धर्म हो द्यायचं असेल तर मला 3 वर द्या आणि ते 3 वर कोणते असेल पहिल्या वरण सत्यवनाचे माता पिता म्हणजे तिचे तर सासू सासरे ते अंध होते पुनश्च त्याला नेत्र द्या त्यांना दृष्टी द्या तथास्तु हे शब्द माझ्या मुखावर निघाले त्यांचे अंध सासू सासरे पुनश्च त्यांना नेत्र दिले पुनश्च त्यांना दिसू लागलं दुसरा वर कोणता असेल तुझ्या सत्यवनाचे गेलेले वैभव गेलेले राज्य तिसऱ्या वराला दुसऱ्या वराला सत्यवनाचे वैभव राज्य दिलं आणि तिसरा वर कोणता असेल तर त्या सावित्रीचं सौभाग्य हो त्या पुण्यवंत सावित्रीचं सौभाग्य तिसऱ्या वरानं या यमधर्मानं दिलं का तो सत्यवान पुण्य होतात पती महान पतिव्रता ठरली आतापर्यंत जीवनात लग्न झाल्यापासून तिने पद्मे परमेश्वर हात देव मानिला आणि तोच पुण्य संचय घेऊन अति महान पतिव्रता ठरली म्हणून या विश्वाच्या ठिकाणी आज तिची गणना केली जाते चंद्र सूर्य असेपर्यंत आज ती महान पतिव्रता म्हणून सारेजण ओळखताय आजचा आदर्श जगापुढे ठेवण्यासाठी मला त्याचे पंचप्राण हरवून त्याला पुनश्च जीवन दान दिलं धर्मराज आपण जे प्राण दिला एका गोष्टीसाठी स्वतःच्या मुखातून निघणारे शब्द सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव हा आशीर्वादाचा शब्द आपल्या मुखावर निघाला होता ते शब्द सत्य करण्यासाठी तिचा सौभाग्य आपण त्याला दिलं सत्य झाला आता सर्व देवतांनी सुद्धा मला शब्द दिलाय आणि तोच का भरवशाचा मग देवतांनी दिलेल्या शब्दाला कुठे नाही काळीमा लागतोय आतापर्यंत या मृतभूमीत कोणी जाणून बुजून पाप करेल जाणून बुजून तुझ्या प्रवास स्नान करेल म्हणून तो पुण्यवंत ठरणार नाही तो पापी म्हणूनच कुठे माझ्या ताब्यात आहे या यमपुरीला आहे तोपर्यंत यम यातना नरक यातना होकत नाही तोपर्यंत माझं कार्य मी केव्हाही बंद करणार नाही एकच सांगायचं आणि ते कोणतं असेल वाटेल ते जरी झालं असेल भविष्याच्या उदरात कोणतं गुणांचं सामावलेलं असेल याची कल्पना सहजासहजी कुणी करू शकत नाही आता माझं एकच सांगणं आहे आणि ते कोणतं असेल जसं तू तुझ्या शब्दाला वागलाय आता माझा स्वतः शब्द आहे माझ्या शब्दाला जर काळीमा लागत असेल ही गंगा साक्षात शांत आणि स्वस्थ राहणार नाही हे आपलं भांडण चालू आहे हे व्यक्तिवाद नसून तत्वाचं भांडण चाललंय मग त्या तत्वाचं भांडण कोण उतराई ठरतंय प्रत्यक्षात त्या यमधर्माला व्हायचंय मग हे जर प्रत्यक्षाला व्हायचं असेल सांगून जाऊ नसतील त्याला
गंड्याची लक्षात प्रसंगाला तुतंगा राहण्याची हिंमत आज यमधर्माच्या अंगी आहे. झाले या विश्वाचा हो तुझ्या घरापासून अलिप्त झालाय. तो प्रसंग त्या प्रसंगाची पुनरावृत्ती अजून जीवनात चांगल्या करण्याचा प्रयत्न वीरभद्र माझं शिर धडापासून आठवताय आता एकदा कशाला अनाज मला तरी माझं शिर धडापासून वेगळं झालं तरी या देवताला या विश्वाला या यमधर्माची गरज आहे. मी मृत्युंजय आहे, मी अमर आहे, मला मान्य आहे. किती वेळा तरी माझं शिर तुम्ही धडापासून वेगळं केलं यमधर्म संपणार नाही. असं जर असेल तरी हे जरी तुझ्या मनात सत्य असलं असेल कारण मला माहित आहे. आणि ते कारण काय असेल? जी जी देवता इथं वास्तव्य करते प्रत्येक देवतेने अमृत प्राशन केलंय. ज्याला ज्याला अमृत प्राशन केलंय तो केव्हाही संपू शकत नाही. पण त्याला शासन करण्याचा अधिकार आम्हा देवतांना प्राप्त होतोय. तुझं आव्हान या यमधर्माला आई गंगामध्ये शासन करते. प्रत्यक्षात मला जमवतं. प्रत्यक्षाला प्रमाण कशाला जाण्याचं करत तरी विचार निंदा होईल, पुत्र घातकी म्हणून तू ठरशील. त्याला काय हे बरोबर ते बरोबर. आता सांग, आता मला सांग, काय माझ्यापर्यंत कोण आला होता? तू आला होता. हो हो त्यावेळी काय सांगितलंस? काय सांगितलं? त्याला जाप विचारण्यासाठी, त्याला शासन करण्यासाठी माझा जबाबदारी केला. आणि तू मला थांबवतोय. त्याला कारण आहे, त्याला मारण्यासाठी.
तू जाता उपयोगाचा नाही असं मला तर वाटतंय. असं वाटतंय. हो हो. याच्यासाठी तुझ्या सानिध्यात अनेक मानसपुत्र आहेत. त्यामधील एकाला पाठव. होय ना होय. माझा प्रिय पुत्र ज्याचं लंब उदर मोठे कान लांब सोड तो कोण रे बाळ गजानन कसा असेल. नको बोलूच नको. तिथं जाऊन काय मोदक खायचं नाही. मोदक खायचं त्याचं काही उपयोग होणार नाही. अजून आहे कोण? काळाचा महाकाळ कृतांतकाळ म्हणजे कोण असेल तो काळासूर. पोरं मारायची नाही. त्याच्याही हातून काही होणार नाही. याच्या हातून होणार नाही त्याच्या हातून होणार नाही. हे पकड. नको हे धर. माझ्या हातून नाही होणार. नुसतं बोलायला जमतं. सांगायला काय हरकत आहे. नुसतं बोलायला जमतंय. नाही हा याच्यासाठी सुरुवात तू केली नारायण. त्या कुटीराशी तिला लग्न करायला भाग तू पाडलाय. सुरुवात तू केली आहे. नारायण आशीर्वादानं तुझ्याच आशीर्वादानं. पण आई एक मार्ग आहे. लवकर बोल. ज्याने आजोबाला आजोबा म्हटलं नाही तो म्हणजे वीरभद्र त्याला हाकते ना. कोण आहे बाळ वीरभद्र? गंगा मातेपर्यंत आगमन झालं. मग ह्याच्यासाठी असंच करायला हवंय. प्रथमतः मातेला नमस्कार त्यानंतर पुढील कर्तव्य. कोण माते हा वीरभद्र आपल्या पवित्र सदैव विजयी होशील असा आशीर्वाद आहे. ओळे भाऊराव तू सुद्धा या ठिकाणी नमोत्तमा. आई निरंजन वनाच्या ठिकाणी थोर जबाबदारी आणि ती थोर जबाबदारी पूर्ण करत असता एकाएकी तुझी हा माहिती क्षणाचा विलंब न होता तुझ्यापर्यंत आगमन केलं. मला सांग हा देण्याचं कारण कोणतं? एकच. असं कोणतं? माझा कुणी अपमान केला असेल. आई शंभर भाजराव याला शिल्लक ठेवणार नाही. हा आणि अपमान मातेचा अपमान मी नाही रे. हे मी त्यातला नव्हे. मातेची योग्यता फक्त एक वेळ बापाचा अपमान केलं. हा, त्यावेळी हो. दक्षाचा अपमान केलं. आता नाही. तू त्याचा नाही. दूर हातून दूर मारा. मी त्यातला अपमान कुणी केला असेल. मग सांग माते जर का नरनारा तुझा अपमान केला नसेल तर सांग या विश्वचराचर कुणाची हिंमत झाली माझ्या गंगा मातेचा अपमान करायची. मग तुझा भाऊराव सूर्यपुत्र विक्रांत अर्थात तो यमधर्म काय म्हणाली? त्या यमधर्मानं तुझा अपमान केला. अपमान काय केलंय. सांग माते असा कोणता अपमान तुझा केला? या मृत्यू लोकांच्या ठिकाणी जी गंगा अवतीर्ण झाली कशासाठी आणि कुणासाठी? माते भक्तांसाठी. भक्तांसाठी अर्थात या भक्तांच्या हितासाठी होय. आता माझ्या मुळाच्या प्राणात जी व्यक्ती स्नान करायला ती पुण्यवंत असते. अर्थात आणि जरी पापाच्या कुटुंबानं केला असेल तरी त्याला माझ्या गंगेच्या प्रवाहात तो भेटला. आता तो पुण्यवंत आहे. ती गंगेच्या प्रवाहात तो मिळाला त्या तो पुण्यवंत आहे. पुण्यवंत होय. मग यमयपुरी यात्रा दिल्या देण्यासाठी तो धर्मराज तत्पर होतोय. मग माता